कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते। पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सूचक विधान सतेज पाटलांनी केलंय। मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय परंतु मराठी बाणा कशा पद्धतीने दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौर पदाचं गणित राहणार आहे। मला वाटतं आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहित नाही, मला काय वाटत नाही तसं काही घडेल। परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे, त्याशी हॉटेलमध्ये ठेवणार कशासाठी? आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडून ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची माहिती समोर येते, तर नगरसेवक सुरक्षित आणि पक्षासोबत आहेत। घटस्थापनेनंतरच पुढची भूमिका स्पष्ट करू अशी माहिती या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन बासरे यांनी दिली। शिवसेनेचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते सगळे अज्ञातस्थळी आहेत आणि सुरक्षित आहेत आणि कोणत्याही प्रकारचं पक्षाबरोबर कोणताही धोका होणार नाही याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतलेली। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी पाहायला मिळते। संकेत भोईर यांच्याकडून किंग मेकरचे होर्डिंग्स लावण्यात आले। आता थांबायचं नाही, जनतेची सेवा हाच माझा ध्यास आशयाचे संकेत खरतर भोईरांकडून बॅनरबाजी पाहायला मिळते। प्रभागात 25 वर्षांपासून नगरसेवक असलेल्या वैजती घोलप यांचा त्यांनी पराभव केलाय, तर कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळते। सोलापुरातील दोनही देशमुख आमदारांची पुन्हा एकदा भेट झाली आहे। पालिका निवडणुकीनंतर विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची भेट झाल्याची माहिती। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।